सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असतात हो की नाही. माणसाने ना आपल्या आयुष्यामध्ये आपली जर भाषा, आपलं थोडं वागणं जर बदली केलं ना, तर अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात नाही का. मग कोर्ट कचेऱ्या, भांडणं तंडणं हे करायची काही गरजच नाही है ना. आणि जशाची आपल्याला जमत नाही ना, त्याच्यापासून तर मी तर म्हणते चार हात लांब राहिलेलंच बरं असतं. म्हणजे डोक्याला टेन्शन राहत नाही, शब्दाने शब्द वाढत नाही, एकमेकाची तोंडं बघावी लागत नाहीत, हो की नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तिथेच राहिलो आणि तिथंच त्या गोष्टी सारख्या सारख्या घडत गेल्या, तर त्याचा वीट येतो. कालांतराने त्या गोष्टी अशा वाटतात की नको बाई ह्या गोष्टी, आहे की नाही. आणि माणसाने आपले शब्द, आपल्या वाक्य बोलण्याच्या पद्धती ह्या बदलल्या पाहिजे, तरच माणसाचं नातं चांगलं राहतं. अन्यथा माणसं खालच्या दर्जाचं जाऊन, खालच्या लेवलचं जाऊन बोलतात एकमेकाला. मग त्यांना पुढं त्यांच्या तोंडासमोर यायची इच्छा तरी होते का? हं? असं वाटतं का की त्यांचं तोंड पाहावं? नाही. असं वाटतं नको बाई, घाणीकडे बघावं, पण त्यांच्या तोंडाकडे पाहू नये. हो की नाही? बघा, तुमच्या पण आयुष्यात अशी लोकं असतील, घाणेरडी घाण, की आपल्याला घाणीकडे बघूशी वाटतं, पण त्यांच्या तोंडाकडे बघूशी वाटत नाही. कारण त्यांचं वागणं माणसाच्या डोक्यात सतत असतं. ही व्यक्ती ह्या वेळेस माझ्याशी अशी वागली, ही व्यक्ती अशी बोलली, आणि ते आपण विसरत नाही. आणि त्यातच नातं संपून जातं.